सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त दिशा दिली आहे, फक्त ढकलून काढलाय चेंडू. तिथे मात्र अजिबात धाव नाही आहे आणि पहिला चेंडू निर्धाव टाकतोय तो स्वप्नील वीर. कुंभारवाडा प्रीमियर लीगमधले आपण बघितलं सगळे सामने संपलेत. आता मात्र बिग बॅश लीगला सुरुवात झाली आहे. पुढचा चेंडू स्वप्नील वीरचा अजिंक्य समोर. हा चेंडू थोडासा ओव्हरपिच होता, जाऊन दिला म्हणजे आपण बघितलं लेफ्ट केलं चेंडूला, स्लाइडली ओव्हरपिच आणि थोडासा सावध पवित्रा घेतलाय. सेट होण्याचा प्रयत्न सुरू आहे. 6 षटकांचा सामना आहे. टेम्परामेंट सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं अशा 6 षटकांच्या मॅचेसमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि तेच आपण बघतोय अजिंक्यकडून 2 बॉल निर्धाव खेळलाय. ओव्हरपिच होता, समोर एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी चेंडून बघतो की डायव्हर्ट होऊन पुन्हा मागे येतो गोलंदाजाकडे आणि अजून एक डॉट बॉल. समोर खेळायचा प्रयत्न, एलिव्हेट करू शकला नाही हा फटका, इव्हन डिक्लेअर झोनमध्ये पाठवू शकला नाही आणि पुन्हा आता डॉट बॉल येतोय. धावसंख्या बघतोय ती मात्र धावफलक अजूनही 0च आहे. खातं उघडलं नाही अजून 3 चेंडूवर. माझ्यासोबत गुणसंख्या लेखक मंदार मला सांगतात बरोबर 3:32 आपण टाईम मॅच केला आहे. 3:30 मॅच सुरू झाली आहे. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावर उत्तर आहे अजिंक्यकडे. खातं उघडलंय. षटकातल्या 4थ्या चेंडूवर 2 धावेने चेंडू जातो तो घोषांकी क्षेत्रामध्ये. या गोष्टी प्लीज थांबवा, या गोष्टी थांबवा प्लीज. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आपली कुठली गल्ली बोळ्यातली नाक्यावरची स्पर्धा सुरू नाही आहे. तर लहान मुले प्लीज लक्ष ठेवा. तुम्हाला बाहेरून जायचं आहे कॅमेऱ्याच्या मागून. एक वेगळं प्लॅटफॉर्म सेट करण्याचा आपण प्रयत्न करतो कुंभारवाडा प्रीमियर लीगचा. चेंडू हवेमध्ये चेंडू आपण बघतो बघायचं त्या ठिकाणी रिटर्न आलाय आणि बघायचं आहे पुन्हा आता घोषणकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धाव या चेंडूवर. सातत्याने प्रयत्न सुरू आहे आयोजकांचा की या स्पर्धेचं स्टँडर्ड उंचावलं गेलं पाहिजे, वर गेलं पाहिजे. पण जसं जसं आपण बघतो की गर्दी वाढते मैदानावरचा आणि वावरसुद्धा प्रेक्षकांचा वाढतो. पण शक्यतो मॅच सुरू असताना अशा काही गोष्टी तुम्ही प्लीज करू नका. षटक संपल्यानंतर किंवा इनिंग संपल्यानंतर तुम्ही ग्राउंडच्या बाहेरून प्लीज जा. त्या टीमला जिथे जायचं त्या ठिकाणी. चक्क विकेटच्या मधून प्रेक्षक जात आहेत. धावसंख्या 3. ओव्हरपिचचा बॉटमॅनचा वापर केला. क्विक सेल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा केला आहे. चेंडू आणि एसटीचं खूप लांब अंतर आहे. काही संपर्क नव्हता त्या मोमेंटला. षटक पहिले समाप्त. इकॉनॉमिकल षटक बघायला मिळते स्वप्नील वीरचं. खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या अंकित केली एकूण 4 धावा आणि स्ट्राईक पुन्हा स्वतःकडे रोटेट केले ते अजिंक्य बेलोसने. धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस टायगर संघ बॅटिंग येथे करत असताना 4 धावा धावफलकावर. थँक्यू डीजे. तर ध्रुवेश होतं नवीन गोलंदाज बोलिंग मार्कवर. षटक क्रमांक 2 घेऊन ब्लास्टर टीमकडून. समोर पुन्हा अजिंक्य. धावसंख्या 4 धावा धावफलकावर. ओव्हरपिच डिलिव्हरी समोर एक्झिक्यूट केलं. त्या ठिकाणी बघतोय त्याचे चेंडू आतमध्ये येते पुन्हा ग्राउंडवर. एक धाव कंप्लीट केली आहे. चेंडूवर 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे पण नकार. कारण चेंडू एक्झॅक्टली आपण खेळाडूच्या हातामध्ये आहे. त्यामुळे एकच धाव मिळेल या चेंडूवर. ती फलंदाज अजिंक्यला. पहिल्यांदा स्ट्रायकिंगला पोहोचलाय तो हृदय खांडके. धावसंख्या बघतो तिकडून 5 धावा. थोडीशी सावधसुद्धा सावध पवित्रा. कारण माहिती आहे की आता या मुमेंटला जर आपण 2 सामने सलग जिंकले तर थेट आपण फायनलमध्ये क्वालिफाय होऊ आणि तो प्रयत्न सुरू आहे मैदानावर. धावसंख्या 5. पुन्हा आता दुर्वेश तयार. समोर आहे तो लेफ्ट हँडर हृदय. हृदयमध्ये प्रॉब्लेम पुन्हा मागे जावं लागेल ते दुर्वेशला. KPL सीझन 3 तिसरं पर्व. 3ऱ्या वर्षातला आपण बघतो की आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा शेवटचा दिवस. हो ब्युटिफुल डिलिव्हरी. आउटसाइड दी ऑफ स्टंप. सरळ चेंडू निघून जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये.
चांगला चेंडू हाताळलाय, चांगला चेंडू हाताळलाय. गुड बॉलिंग. षटक क्रमांक बघतोय सुरू आहे ते दुसरं मैदानावर. बाकीचे खेळाडू त्यांना त्यांनी गाईड करायला पाहिजे अशा गोष्टी. ऑप्शनच्या बाहेर चेंडू हवेमध्ये आपण बघतोय की विकेट किपर कव्हर करेल तोपर्यंत पंच ताबडतोब सिग्नल करतात उमेश पाटकर. इट इज वाईड बॉल. सामने सुरू आहे, आपली सुद्धा जबाबदारी यायच्या अशा मुमेंटला की कुठला प्रेक्षक जर अनप्रतीक्षितरित्या जर ग्राउंडवर येतो त्याला तुम्ही योग्य ती दिशा दिली पाहिजे. सांगितलं पाहिजे तुम्हाला कुठून जायचं आहे. वाईड बॉल स्वरूपात इथे मंडळाने धाव इथे ॲड केली आहे. धावसंख्या 6. ऑनदेप खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी चेंडू लँड होतो म्हणजे डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा या चेंडू निश्चितच मिळतील या फटक्यावर. आणि 2 धावेची मदत धावसंख्येत वर धावसंख्यान बघतो जी अंकित जरी ती पूर्ण 8 धावा, 8 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू ओव्हरपिच होता, बॅक टू द बॉल समोर एक्झिक्यूट केलाय. बॅकअप त्या ठिकाणी आहे. गुड फिल्डिंग बाय गौरव पंडित. चांगला बॅकअप. डॉट बॉल. बघायचंय पंचांनी यावर काय निर्णय दिलाय, काय सिग्नल केलाय. येस, नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल येतोय आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. म्हणजेच काय तर एक धाव आपण ऍड करूया. धावसंख्या 9 धावा धावफलकावर आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. ओ लीडिंग एज गोशांकी क्षेत्र. विकेट किपरला बीट करून चेंडू मागे जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये आणि मिळते ती या चेंडू एक धाव. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली आहे ती 10 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी बघतोय आपण ब्लास्टर टीमकडून. मोठ्या पटकांपासून पूर्णपणे वंचित ठेवल्या. पण इव्हन आपण बघतोय की बॅटिंग करणारा संघ म्हणजे टायगर संघ इथे बॅट्समन सेट होण्याचा प्रयत्न करत आहेत. दुर्वेश राऊंड विकेट. ओव्हरपिच आहे, समोर एक्झिक्यूट केलाय कॅमेऱ्याच्या ठिकाणी. तिथे मात्र अजिबात धाव घेण्याचा रिस्क घेतलेली नाहीये. हृदयला धाव घ्यायची होती पण अजिंक्यने नकार दिला. डॉट बॉल. धावसंख्या कायम धावफलकर 10 धावा. नेक्स्ट मॅच मध्ये फाईट बघू शकाल पॅन्थर वर्सेस वॉरियर्स. समोर एक्झिक्यूट केलाय ओव्हरपिच डिलिव्हरी. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. षटक क्रमांक 3 इथे सुरू होते. बोली मार्कवर आले तो म्हणजेच नैनेश. समोर येतो अजिंक्य बेलोसे. समोर एक्झिक्यूट केला. काय फटका आहे. हेलिकॉप्टर शॉट आणि लँड कुठे होतोय समोरच्या बिल्डिंगच्या टेरेसवर रूफवर. षटकार. सुपर शॉट. धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावर.
शॉर्ट पिच चेंडू होता, क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईडला, पुलचा फटका मिड विकेट झोनमध्ये आणि मिळतील ते या चेंडूवर 2 धावा. गुड बॅटिंग. सेट झाल्यानंतर आपण बघतो की आता मात्र खूप चांगले फटके बघायला मिळत आहेत. इव्हन पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बॅटिंग सुरू आहे दोन्ही फलंदाजांकडून आणि धावसंख्या पोहोचली ती 24 धावा. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. ब्लास्टर संघाचा अजून एक गोलंदाज ब्लॅकलिस्टेड होणार याच्यातील मात्र शंका नाही. काल आपण बघितलं की एकाच मॅचमध्ये 2 गोलंदाज ब्लॅकलिस्टेड झाले आणि स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. 3 धावा ॲड करूया आपण धावफलकावर. मग अशी आपण बघितलं की धावसंख्या 24 होती. नो +2 च्या 2 आपण धावा ॲड करणार आहोत आणि धावसंख्या एकूण अंकित होईल धावफलकावर बघू शकाल ती म्हणजे 27. थ्रू आउट द टुर्नामेंटमधला हा आता आपण बघतो की नयनेश हा तिसरा गोलंदाज ठरला ब्लास्टर संघाचा जो ब्लॅकलिस्टेड होतोय. तो स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करू शकणार नाही. धावसंख्या 27. चिंतेचं वातावरण टीममध्ये. आता मात्र त्यांना कुठला गोलंदाज बघायचा युटिलाइज ते करणार, कुठला गोलंदाज ते वापरणार यामध्ये चर्चा सुरू आहे. कुठला गोलंदाज येऊन षटक पूर्ण करणार आणि बाकीच्या 3 षटकामध्ये कुठले गोलंदाज वापरणार हा सुद्धा तो पेच प्रश्न पडला आहे तो ब्लास्टर टीमच्या कॅप्टनला मनोज चौरसियाला. नो चक गोलंदाजीच्या आपण बघतो या 3 धावा आपण ॲड केल्या धावफलकावर आणि 3 धावांनी धावसंख्या पुढे सगळी आपण बघतोय म्हणजेच 27. बॉलिंग मार्कवर मनोज षटक पूर्ण करेल. चला मॅच कंटिन्यू करा. फ्री हिट बॉल. पंचांचा इशारा येतोय. पंचांचा इशारा येतोय फलंदाजाला. इट्स अ फ्री हिट बॉल आणि बॉलिंग मार्कवर मनोज चौरसिया. फुलटॉस चेंडू. फ्री हिट कॅपिटलाइज झाली आहे आणि हो हा चेंडू गेला खूप लांब खूप दूरवर. मिळतील 6 धावा. षटकार. धावसंख्या तब्बल 33 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये जेमतेम 4 धावा बघितल्या पण नंतर मात्र आपण बघितलं की दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट झाले आहेत ग्राउंडवर आणि आता मात्र आपलं रौद्ररूप धारण केलं आहे आणि अटॅकिंग बॅटिंग करत आहेत ग्राउंडच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज. समोरच्या संघातल्या गोलंदाजी अक्षरशः धूळदाण केली आहे अशी फलंदाजी सुरू आहे ग्राउंडवर हृदय आणि त्याचबरोबर अजिंक्यच्या माध्यमातून. हा चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर सरळ निघून जातोय. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. वाईट बॉलची सुरुवात इथे धाव इथे ॲड होईल. धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावर आपण बघतोय अवघ्या 3ऱ्या षटकामध्येच. त्यासाठी 2 गोलंदाजांचा वापर केलाय. नयनेश एक षटक टाकलं. नयनेशच्या षटकाला सुरुवात केली तो ब्लॅकलिस्टेड झाला. फुल टॉस. 1 हँडेड स्ट्रोक आणि घोषांकी क्षेत्र डिक्लेअर झोन. 2 धावा. 2 ने धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्या पुढे सरकली आपण बघतो. धावसंख्या जी अंकित झाली आहे ती 36. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्येचा अक्षरशः रतीप टाकलाय. धावसंख्येचा डोंगर इथे उभारलाय. आता आपण बघतो बॅटिंग करत असताना प्रथम सत्रामध्ये तो टायगर संघाचे फलंदाज अजिंक्य आणि त्याचबरोबर हृदय खांडके. 36 धावा धावफलकावर. गेटवर जे आपले व्हॉलेंटियर्स त्यांना विनंती करतो की आपण प्रेक्षकांना जर आतमध्ये सोडताय तर मागून सुद्धा जागा आहे तिकडे जाण्यासाठी. ओव्हरपिच होता चेंडू. ठोकला. अजून एक ब्रँडेड स्ट्रोक. अजून एक षटकार अजिंक्य बेरसेच्या बॅटमधून. तिसऱ्या षटकाराची नोंद झाली अजिंक्यकडून
आणि आपण बघतो की अक्षरशः या वादळाच्या चपेटमध्ये आलाय तो ब्लास्टर संघ. ऑफस्टोनच्या बाहेर दबाव, प्रेशर गोलंदाजावर. फक्त हा प्रेशर गोलंदाजावर नाही, संघनायकावर आहे आणि पूर्ण संघावर सुद्धा तो दिसतोय. दबावाखाली खेळ सुरू आहे ब्लास्टर टीमचा. धावसंख्येत अत्यंत वेगाने भर होते. धावसंख्या पोहोचली 43 वर 43 इन थर्ड ओव्हर. ओव्हरपिच आहे, झेल उडाला आहे. कोण झेल घेणार? इम्पॉर्टंट आहे कॉल देणं आणि विकेट किपरने डाऊन द कॅच येऊन अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय अजिंक्य बेलोसे. तर फायनली विकेट मिळाली. ज्या विकेटची मात्र इथे तलाश होती, ज्या विकेटची गरज होती, विकेट फायनली मिळाली आहे आणि 43 वर आपण बघतो की पहिला फलंदाज बाद झालाय. सामना सुरू झाला तेव्हा आपण बघितलं की 3 वाजून 32 मिनिटं 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सतरा ते 18 मिनिटं आपण बघितलं की 3 षटकांसाठी गेलेली आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकवुडला गेला. आपण बघितलं की स्टिअर केलं पॉईंट रेंजमध्ये. इथे पण चेंडू कव्हर करूपर्यंत क्विक सिंगल. रोहन वाडकर पोहोचलाय, 1 डाऊन बॅट्समन. पहिल्याच सामन्यामध्ये जेव्हा संघ अडचणीत असताना त्या मोमेंटला बॅटिंग खूप सुंदर केली होती याच रोहन वाडकरने आणि सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला होता. तो फलंदाज स्ट्रायकिंगला बॅटिंगला उतरलाय. स्कोर मोजन 44 44. लिडिंग एज आहे आणि विकेट किपरने चूक निश्चितच केली आहे. रोहन वाडकर सारख्या बॅट्समनचा झेल सोडलाय. इव्हन यशीच्या मागे बरेचसे झेल सुटलेत मनोजकडून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. क्लोज स्क्रीनसाठी तो आपण बघतो यशीच्या जवळ एकदम उभा आहे. अशा मुमेंटला असे झेल घेणं थोडंसं कठीणच असतं आणि तेच बघायला मिळालं. झेल सुटलाय तो रोहनचा. गोलंदाज पुन्हा स्वप्नील वीर. शॉर्ट ऑफ लेन, लिडिंग एज आणि चेंडू ग्राउंडवरच आहे. चेंडू पुन्हा कव्हर केलाय. पुन्हा डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. दोन्ही फटके मिस टाइम झालेत. आपण बघतोय की अक्षरशः विकेट किपर जर एसटीला खेटून उभा असेल तर बॅट्समनकडे फुटवर्क करण्यासाठी संधीच नसते. हेच बघायला मिळतंय या मोमेंटला. दोन्ही चेंडू सलग निर्धाव. धावसंख्या काय माहिती 44 44. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. ब्युटिफुल बॉलिंग. स्वप्नील वीरने आपल्या संघासाठी कमबॅक करून दिलंय. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये चार धावा खर्च केल्या फक्त, तो गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा व्हेरी गुड बॉलिंग. मागच्या 2 षटकांमध्ये आपण जर बघितलं तर तब्बल 39 धावा झाल्यात खर्च. शॉर्ट ऑफ लेंथ, क्रॉस बॅटेड शॉट ऑनसाइडला पुल केलाय. मिड विकेट झोनमध्ये 2 धावा मिळतील या चेंडूवर. पहिल्या षटकामध्ये धावा आपण बघितल्या तर फक्त 4 होत्या, पण नंतरची 2 षटकं आपण उल्लेख करू. दुर्वेशचं षटक 12 धाव्यांचं, त्यानंतर नैनेश आणि त्याचबरोबर आपण बघतोय की मनोज या दोघांचं मिळून कॉम्बिनेशन षटक बघितलं की तब्बल 27 धावा त्याच्यामध्ये षटकामध्ये खर्च झाल्या. समोर एक्झिक्यूट केलेला फटका बघायचा आहे. 2 धावा तर निश्चितच मिळतील याच्यात मात्र शंका नाही. 2 धावा ॲड करूया धावफलकावर. मंत्र मला सांगतो 2 धावाच्या मध्ये धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या 48 धावा धावफलकावर 48. पाण्याची मागणी खेळाडू करतात. पाणी द्यायचं आहे खेळाडूंना. आफ्टर 4 ओव्हर. सध्याचा रन रेट आपण बघतोय 12चा आहे. 12.00च्या गतीने बॅटिंग सुरू आहे. 48 धावा धावफलकावर. अजूनही 2 षटकांचा इथे खेळ शिल्लक आहे. दुर्वेश आलाय पुन्हा बॉलिंग मार्कवर. ज्या दुर्वेशने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले त्या एकूण 12. दुर्वेश सेकंड स्पेल. षटक क्रमांक 5.
ऑन साईडला प्लेस केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तर कंप्लीट झाली आहे चेंडूवर आणि एका धावेची मध्ये धावसंख्येत धावसंख्या 49 इन द 5th ओव्हर. चला पॅन्थर आणि वॉरियर्स आपण सुद्धा रिपोर्ट करायचं आहे. ओमकार मयेकर आणि त्याचबरोबर सागर कोलुगडे. हो वेगवान चेंडू होता प्रचंड वेग होता चेंडूवर अपील पंचांकडे. येस इट इज एक्झॅक्टली प्लम स्टंपच्या समोर आणि फलंदाज बाद धक्का लागलाय रोहन वाडकरच्या स्वरूपात. थँक्यू. 49 वर अजून एक विकेट गमावली आहे रोहन वाडकरच्या स्वरूपामध्ये. बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावर प्रदेश दास येतोय. दोन्ही लेफ्ट हँडर आहे. चेंडू हवेमध्ये बघायचं उंच गेलाय आणि गोशांकी क्षेत्रामध्ये. इथे मात्र एसटीच्या मागे 3 खेळाडू कमी होते मात्र बघितलं कव्हरचा खेळाडू सुद्धा येतोय झेल घेण्यासाठी. 50 धावा कंप्लीट. 50 अप ऑन द बोर्ड फॉर टीम टायगर. एसटीच्या मागे बघितलं आपण बघितलं की 2 खेळाडू होते झेलसाठी आणि इवर कव्हरच्या सुद्धा खेळाडूने प्रयत्न केला झेलवर येण्यासाठी. आमचे बॉल बॉय आहेत ते त्याने प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. या बॉल बॉयने आवर्जून मी उल्लेख करेन. चिराग थँक्यू चिराग. हो मॅग्निफिसंट डिलिव्हरी. जिकडे बघावं तिकडे चिराग. कारण चेंडू कुठेही जाऊ दे ग्राउंडच्या बाहेर जाऊ दे कुठेही जाऊ दे ती सगळी जबाबदारी चिरागने पार पाडली. चिरागसोबत अजून भरपूर बॉल बॉय आहेत पण चिरागने जास्त लक्ष वेधून घेतलंय. भरपूर सारे चेंडू चिरागने आणून दिलेत ग्राउंडवर मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे आयोजकांकडे. अजून एक चांगला चेंडू इथे सुद्धा आपण बघितलं. हा सुद्धा चेंडू वेगवान होता. वेगाने इम्प्रेस केले. अचूक टप्पर गोलंदाजी सुरू आहे. प्रदेश दासला अक्षरशः जखडून ठेवलंय दुर्वेशने. गुड बॉलिंग गुड कमबॅक. हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका बघायचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल का. चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तर कंप्लीट झाली आहे चेंडूवर. बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी आणि मिळेल ती फक्त प्रदेशला एकच धाव आहे चेंडूवर आणि धावसंख्येत धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 51 धावा धावफलकावर. अप्रतिम षटक बघायला मिळते. अत्यंत इकॉनॉमिकल आणि कमबॅक करणारं षटक बघायला मिळालं ते म्हणजेच गोलंदाज या षटकामध्ये तेच म्हणजे दुर्वेशकडून. गुड बॉलिंग. अवघ्या 3च धावा खर्च केल्या. 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला दुर्वेशने. विकेट तर एकही मिळालं नाही पण इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 1 विकेट. येस 1 विकेट सुद्धा आहे त्याच्या नावावर. एक विकेट 2 षटकं आणि फक्त 15 धावा. गुड बॉलिंग. बॉलिंग मार्कवर संकेत आहे. पहिला चेंडू दिशाहीन टाकलाय. लेग स्टिचच्या बाहेर आहे. पंच इशारा करतात वाईड बॉल. चला पॅन्थरचे कॅप्टन ओमकार मयेकर आणि वॉरियर्सचे सागर कोलुगडे ताबडतोब या टॉससाठी. चेंडू स्लोवर होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. चांगला चेंडू. गुड बॉलिंग. स्लोअर 1. खूप चांगलं व्हेरिएशन बघायला मिळते गोलंदाजीमध्ये संकेतकडून. धावसंख्या थांबली ती 52 वर. 52. फुल टॉस आहे. समोर एक्झिक्यूट केलाय आणि चांगली फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते. तोपर्यंत क्विक सिंगल झाली कंप्लीट. खूप वेळांचा स्ट्रायकिंगला पोहोचल्या हृदय खांडके. धावसंख्या 53. 53. ऑन साईडला पुलचा फटका. डिक्लेअर झोन एकच धाव. मिलिंद लोणकर यांच्याकडून पारितोषिक आले तर विकेट घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे संकेतसाठी. फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा. डिक्लेअर झोन पुन्हा एकदा. नो +2 नो +1 आपण बघतोय. 2 धावा. यस 3 धावा आपण ऍड करूया धावफलकावर. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे.
पारदर्शक लावल्याला लगेच आपण बघतोय की संकेतने नो बॉल टाकलाय. हे 3 धावा ऍड केल्यानंतर मला सांगतात मंदार धावसंख्या आपण होती ती 57 57. 57 धावा धावफलकावर फ्री हिट बॉल फॉर उदय खांडके. एक्स्ट्रा बाउन्स वाईट डिलिव्हरी. दिशेवर नियंत्रण नाही आहे कारण आपण बघितलं की आतापर्यंत स्पर्धेमध्ये त्यांचे 3 गोलंदाज ब्लॅकलिस्टेड झालेत. त्यामुळे त्यांच्याकडे जे पार्ट टाईम बॉलर आहेत त्यांना वापरावं लागतं आहे. 58 धावा 58. फुलटॉस चेंडू आणि चेंडू आतमध्येच आहे. एकच धाव मिळेल चेंडूवर जेमतेम. फ्री हिटची संधी होती, कॅपिटलाइज झाली नाही. 59 धावा धावफलकावर. चांगलं लक्ष आहे, चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे टायगर संघाचा ब्लास्टर संघासमोर. हा चेंडू ऑन साइडला ऑन दी अप. चांगला फटका आहे, बघूया चेंडू लँड कुठे होणार. 35 चेंडूवर. या चेंडू आपण बघतोय तो चौकार. गुड शॉट. धाव संख्या 63 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. हो ओव्हर पिच डिलिव्हरी होती पण बघा चेंडू जातो डक्रियल झोनमध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे मिळतील त्या 2 धावा म्हणजेच का धावसंख्या 65 आणि 66 धावेंचं लक्ष असेल ते मैदानावर ब्लास्टर या संघासमोर. 66 टू विन. ओमकार मयेकर, सागर कोलुगडे आणि ओमकार मयेकर आपल्यासाठी आपण सूचना दिली होती, कॉल दिला होता. टॉससाठी ताबडतोब रिपोर्ट करायचं आहे. पॅन्थर आणि वॉरियर्सचे कॅप्टन सागर कोलुगडे आणि ओमकार मयेकर टॉससाठी या. बघायचं आहे 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र इथे मात्र कशा प्रकारे सुरुवात करतील ब्लास्टर टीम की या धावा पुरेशा आहेत त्या डिफेंड करण्यासाठी टायगर संघाला. आणि बघायचं या सामन्याचं धावतं वर्णन पुढच्या इनिंगवर कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन येतील. ऐकूया समालोचक प्रमोद साटमचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद डीजे. सामन्याकडे येऊया. बाद फेरीचे सामने हे सुरू झाले आहेत आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता तो ब्लास्टर संघाचा. आणि आता मात्र ब्लास्टर संघाकडे आव्हान असणार ते प्रतिषटकामागे 11 धावा फटकावण्याचा. अर्थातच 6 षटकांमध्ये 36 चेंडूंमध्ये 66 धावा इथे फटकाव्या लागतील आणि बाद फेरीचा पहिला विजय प्राप्त करायचा असेल तर
वैयक्तिक पहिलं षटक. हृदय सामना करतोय गौरव. आकुटोब्याचा चेंडू, पहिला चेंडू भिरकावलाय मिड विकेटच्या दिशेने. संघाचा खाता उघडलाय, वैयक्तिक खाता उघडला 2 या धावसंख्येने. प्रतिष्कामागे 11 धावा फटकायचे. ओमकार, मयेकर आणि सागर नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. यानंतरचा सामना आपला असेल. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी पहिलं षटक हृदय यांचा सामना करतोय तो गौरव पंडित. आकुडव्या चेंडू सरळ भिरकावून दिला लॉंगॉनच्या दिशेने. बघूया किती धावा मिळत आहेत त्या. आणि 2 धावांवर समाधान मानावं लागलंय. फटका चांगला होता. प्रत्येक षटकारासाठी संघाचे मालक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि जर हा सामना जिंकतील तर 5000 रुपयाचं पारितोषिक असेल ते ब्लास्टर संघाला. आता पारितोषिकांची बरसात होईल बादफेरींच्या सामन्यात. आडव्या बॅटने मारलेला फटका इमारतीला लागून. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव निश्चितच. घोषित क्षेत्रात चेंडू गेल्या. धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. आपण बघितलं की जयवंत गोळे यांच्या माध्यमातून इथे बक्षिसांची खैरात होत्या. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. आणि जर ब्लास्टर संघ इथे विजेता म्हणून घोषित होतोय तर 5000 रुपयाचं पारितोषिक त्यांना इथे देण्यात येईल. खरोखर आता मात्र खेळाची रंगत वाढत जाईल या बादफेरीच्या सामन्यात. याची जाणीव असणाऱ्या या 4 संघांना. बघूया कशा प्रकारे सांगता होणार आहे या स्पर्धेची. पुन्हा एकदा तयार. हृदय वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते. हृदय सामना करतोय तो तडाखेबंद आक्रमक फलंदाज गौरव पंडित. आकडव्या चेंडू आडव्या बॅटने मारलेला. बघूया कुठे जातो चेंडू. पण हा दिलाय तो खणखणीत चौकार. धन्यवाद. आणि प्रत्येक चौकाराला 300 रुपयाचं पारितोषिक इथे जयवंत कोळेच्या माध्यमातून. खरोखर आता मात्र बघावं लागेल कशा प्रकारे सामना रंगतदार होणार आहे तो. फुलटॉस चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न दिसत होता इकडे, परंतु खरोखर मनोज चौरसे याने मनाई केलेली आहे. निश्चितच गौरव सारखा फलंदाज धावचीचा बळी नक्कीच ठरू शकणार नाहीये. षटक संपत आहे. 1 चेंडू बाकी, माफ करा, अजूनही 1 चेंडू बाकी आहे. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की पायरीवरूनच जायचं आहे. खरोखर रंगतदार सामना सुरू आहे. बादफेरीचा सामना 66 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना. आकुडव्या चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला गेल्या. बघूया किती धावा मिळतात त्या. 2 धावा पंचांनी घोषित केल्यात. कृपया फक्त कर्णधार फक्त कर्णधार संपर्क साधतील. फक्त कर्णधार, आपल्याला नम्र विनंती आहे. फक्त कर्णधार काय तो पंचांशी वाद घालतील. कोणीही संघ मालक बोलू शकणार नाहीये. कृपया नम्र विनंती आहे. कृपया समितीशी संपर्क साधतायत पंच आणि फक्त कर्णधार काय तो निर्णय ऐकून घेतील आणि पंचांचा निर्णय आणि समितीचा निर्णय हा मान्य करावा लागेल. कृपया चेंडूची व्यवस्था करायची आहे.
कृपया कर्णधारांनीच काय तो संपर्क साधा. एकच धाव देण्यात येते. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. एकच धाव इथे देण्यात येते. धावसंख्या पहिलं षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती बिनबाद 10 धावा. नाणेफेकीचा कौल इथे झालाय आणि पॅन्थर्सच्या संघाने नाणेफेक जिंकून निर्णय आपला लवकरात कळवतील. धावसंख्या झाले 10. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 10. सरासरी प्रत्येक षटकामागे 11 धाव्या फटकाव्या लागतील ब्लास्टर्स या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. सुरुवात आपण म्हणू शकतो चांगली झालेली आहे. दोन्ही संघासाठी समसमान इथे सुरुवात आपण म्हणतोय. 11 षटका प्रतिषटकामागे 11 धावांची सरासरी गाठायची आहे. 10 धावा आतापर्यंत फटकावल्यात. गौरव आणि मनोज सलामीची जोडी मैदानात तटस्थ आहे. एकच धाव पंचांनी घोषित केलेली आहे. धावसंख्या आहे ती 10 आणि दुसरं षटक घेऊन येतं ते स्वतः कर्णधार. वैयक्तिक पहिलं षटक. आकुटवा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा. धावसंख्या झाली ती 12. समितीला प्रश्न आहे. कृपया चेंडूची व्यवस्था करा. सात चेंडूंमध्ये आतापर्यंत 12 धावा इथे फटकावल्या. 66 धावांचं आव्हान असेल. जो कोणी संघ इथे विजेता होतोय तो पुढच्या फेरीत नक्कीच प्रवेश करेल. रंगतदार सामना. आकुडवा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. कर्णधार विसेस कर्णधार. काय सामना रंगतो इकडे. धावसंख्या झाली ती 14. बिनबाद 14 धावा इकडे सुरू आहे ती ब्लास्टर संघाच्या माध्यमातून. गौरव आणि मनोज चौरस या दोघंही जण चांगला खेळ साकारताना आपल्या संघासाठी. तुषार जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तुषार यांनी पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. सामना करतोय मनोज चौरसिया. वारंवार आखोटप्पाची गोलंदाजी. तिसरा लागोपाठ चेंडू मैदानात भिरकावून दिलाय बगीच्यामध्ये. धावसंख्या हळूहळू का होईना वाढताना बघतोय आपण. धावसंख्या झाली ती 16. प्रत्येक चेंडूवर आखोटप्पाचा चेंडूचा खरपूस समाचार घेत आहेत ते स्वतः मनोज चौरसिया. कर्णधार वर्सेस कर्णधार हा सामना रंगतोय इकडे. अर्थातच टायगर्स विरुद्ध ब्लास्टर्स. यावेळी स्वैर मारा. दडपण आलंय. लागोपाठ 3 चेंडू मैदानाबाहेर भिरकावल्यानंतर थोडंसं दडपण आले ते कर्णधार स्वतः तुषार यांच्यावर. त्यामुळे अनाहत एक उजव्याष्टी बाहेर टाकलेला चेंडू पंचाने स्वैर म्हणून घोषित केला. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 17. बिनबाद 17 धावा. चांगली सुरुवात आहे आपण असं म्हणायला हरकत नाही आहे ती ब्लास्टर संघाच्या माध्यमातून. 36 चेंडूंमध्ये 66 धावांचा इथे पाठलाग होतोय. बघूया कोणता संघ इथे विजय प्राप्त करतोय. पुन्हा वारंवार जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय. यावेळी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. पुढील चेंडू तुषार यांचा. सामना करतोय मनोज. आकुडवा चेंडू भिरकावून दिलाय. बघूया कुठे जातोय चेंडू. मैदानातच आहे का. आणि पहिला झटका मनोज चौरसिया तंबूत परत.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. स्वप्नील पुढील फलंदाज स्वप्नील. कर्णधार मनोज चौरसिया तंबूत परतले. चांगली फलंदाजी केली त्यांनी आपल्या संघासाठी. स्वप्नील. आकुडवा चेंडू, वेगवान चेंडू, अंदाज येत नाहीये. खरोखर चांगली गोलंदाजी आपण बघितलं. पहिल्या 3 चेंडूवर 3 टुड्या मारल्या होत्या. त्यानंतर चांगली गोलंदाजी केली आहे आणि पंचांनी एक चेंडू, उसळता चेंडू अर्थातच 1 बाउन्स म्हणून घोषित केलाय. स्वप्नील पुन्हा एकदा तयार सामना करण्यासाठी तुषार यांचा. आकुडवा चेंडू आणि यावेळी पंचांनी नो चेंडू घोषित केला. अवांतर चेंडू आणि फ्री हिटची नामी संधी असणार आहे ती स्वप्नील यांना. धावसंख्येत वाढ होताना दिसते. धावसंख्या झाली ती 18. धावसंख्या झाली ती 18. फ्री हिटची नामी संधी. बघूया कशा प्रकारे याचा लाभ उचलतायत ते स्वप्नील तुषार यांना. स्वैर मारा, दडपण घेतलंय. कुठे फटका मारणार होता. निश्चितच धावसंख्यात वेगाने भर होताना धावसंख्या झाली ती 19 धावा. फ्री हिट तशीच राहणार आहे. संधी उपलब्धच राहते. संधीचं सोनं करायचं आहे. बघूया संधीचं सोनं होत आहे का ते स्वप्नीलच्या माध्यमातून. आडव्या बॅटने मारलेला फटका, सुंदर फटका. किती धावा मिळत आहेत त्या. 2 धावा. चांगला फटका होता. धावसंख्या झाली ती 21. दुसरं षटक संपत आहे. दुसऱ्या षटकाच्या अंतिम समय ब्लास्टर संघ 1 गडी बाद 21 धावा. हृदय वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. सामना करतोय तो गौरव पंडित. संघासाठी तिसरं षटक गौरव. बघूया काय करतायत, कशा प्रकारे भूमिका अवलंबतायत. आकुडवा चेंडू भिरकावून दिलाय. 2 धावा निश्चितच मिळतील. पंचांकडे दाद मागताना 66 धावांचा पाठलाग आहे. दोन्ही बाजूंचे आपण बघतोय समोरासमोर उभे आहेत जयवंत कोळी आणि रुपेश खांडके. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी सामन्यासाठी. तयार गौरव पंडित तयार. उलटा चेंडू भिरकावून दिलाय लॉंगच्या दिशेने आणि हा बघूया 2 धावा इथे मिळत आहेत. फटका चांगला होता. जोर कुठेतरी कमी पडला. स्वतःवर नाराज आहे. धावसंख्या मात्र 2 ने वाढते आणि खरोखर चांगला रंगतदार सामना होणार आहे. आपण निश्चितच हा सामना ब्लास्टर्स आणि टायगर्स या संघामध्ये जयवंत कोळी आणि रुपेश खांडके समोरासमोर. आणि त्या दोघांसाठी एकच मी बोलू इच्छितो. या दोघांसाठी सबसे बड़ी ताकत से बड़े हम. अब पंगा ले तो देखते हैं किसमें है कितना है दम. आता बघूया कोणात दम आहे. कोणता संघ इथे विजय प्राप्त करतोय तो. हृदय तयार होतोय. सामना पंडित. आडव्या बॅटने मारलेला फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने. वारंवार चांगली फटकेबाजी गौरवच्या माध्यमातून. जोरदार इथे आपण बघतोय जल्लोषात आहे तो ब्लास्टर संघ. दोन्ही बाजूने दमदार उत्तर चालू आहे. खरोखर आता रंगतदार सामना चालू आहे तो ब्लास्टर्स आणि टायगर्स. आकुडवा चेंडू आणि हा आडव्या बॅटने मारलेला. बघूया किती धावा मिळतात त्या. या देखील 2 धावा.
वारंवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सीमारेषे बाहेर मारण्याचा प्रयत्न. निश्चितच चांगली कामगिरी चालू आहे ती गौरव पंडितच्या माध्यमातून. 66 धावांचा म्हणजे खरं बघितलं तर खरं मोठं आव्हान आहे आणि महत्त्वाची म्हणजे बाद फेरीचे हे सामने असणार आहे. जर एक संधी मिळेल नक्कीच जो संघ इथे पराभूत होतोय त्यांना, पण पहिला विजय दोन्ही संघांना प्राप्त करणं अनिवार्य. बघूया कोणता संघ इथे विजय प्राप्त करू शकतोय. गौरव तयार आहेत. हृदय उजव्या हाताची गोलंदाजी करतील. पंचांच्या डाव्या बाजूने सामना करेल गौरव. आणि हा मात्र सुंदर चेंडू. यावेळी काही अंदाज आला नाही. बोटं फिरवली उजव्या यष्टीचा बाहेर पडून चेंडू सरळ विसावतोय तो अजिंक्य बेलोसेच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजी आहे ती हृदयच्या माध्यमातून. कोणी हार मानायला तयार नाही आहे कारण खरोखर चांगला सामना आहे. 66 धावा इथे हव्या आहेत. 65 धावा फटकावल्या त्या पहिल्या फलंदाजी करताना टायगर्स 11 संघाने, कुंभारवाडा टायगर्स या संघाने प्रत्युत्तर देताना कुठेही कमी पडत नाही आहे. ब्लास्टर्स हा संघ धावसंख्या झाली आहे 29. धावसंख्या ती 29. आखुडवा चेंडू हा देखील जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावसंख्या होते ती 31. 3 षटका संपल्यात. तिसऱ्या षटकाच्या अंतिम समय 1 गडी बाद 31 धावा. डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. आतापर्यंत 18 चेंडूंमध्ये 31 धावा फटकावल्यात. 18 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 11.3366 हिशोबाने धावा फटकायच्यात. आणि तुषार जाधव यांच्यासाठी पारितोषिक आहे. हॅट्रिक इथे जर संपादन करतात तर निखिल जाधव यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. आखुडवा चेंडू विरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा इकडे. वारंवार बक्षिसांची खैरात होते प्रत्येक चेंडू मागे, प्रत्येक फटक्यामध्ये या सामन्यासाठी बक्षिसांची खैरात होते. कारण हे असंच आहे. एकच कारण ते म्हणजे कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3. खरोखर रंगतदार सामने होणार याच्यात तीळ मात्र ही शंका नाही आहे. धावसंख्या वाढताना बघतोय. अर्धा टप्पा गाठला इकडे. 33 धावा. अजूनही अर्धा टप्पा गाठायचा आहे ब्लास्टर्सच्या संघाला. अजूनही 33 धावांची गरज असेल ती 17 चेंडूंमध्ये. बघूया कशा प्रकारे ह्या सामन्याची सांगता होणार आहे. सुंदर चेंडू. यावेळी मात्र वेगवान चेंडू. अंदाज आला नाहीये. समोर मारण्याचा प्रयत्न. गौरव पंडित काहीतरी कानमंत्र देताना स्वप्नील यंदा बघूया कितपत याच्या कानमंत्रावर विश्वास ठेवतायत, स्वतःवर विश्वास ठेवतायत. आत्मविश्वास द्विगुणित होतोय का प्रत्येक फटक्यामागे किंवा प्रत्येक निर्धाव चेंडू मागे तुषार यांचा आत्मविश्वास पण पणाला लागेल. पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. आणि आता अजून एक पारितोषिक इथे जाहीर झालंय. जर गौरव पंडित हा सामना जिंकून देईल तर SP स्पोर्ट्सच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येणार आहे. जर गौरव पंडित हा सामना जिंकून देईल तर वारंवार बक्षीस जर आपण बघितलं तर जवळपास 5000 रुपये जयवंत कोळी, 2000 रुपये निखिल जाधव, प्रत्येकासाठी 2000 जवळजवळ, आणि 500 आणि 300 रुपये चौकार षटकारासाठी जवळजवळ 10 ते 15,000 रुपयाचं पारितोषिक या सामन्यासाठी लागलेलं आहे. बघूया कोण याचा मान प्राप्त करतोय. पुन्हा एकदा तुषार तयार. सामना करतोय स्वप्नील. आकुडब्या चेंडू. बॅटची कड घेऊन फाईन लेगला जाऊन चेंडू मैदानातच आहे. चांगली गोलंदाजी चालली आहे. आता मात्र तुषारच्या माध्यमातून प्रत्येक निर्धाव चेंडू मागे समीकरण वाढताना बघतोय आणि दबाव देखील वाढू शकतो. ब्लास्टर संघावरचा दबाव वाढू शकतो. गौरव पंडितवर दबाव वाढू शकतो. स्वप्नीलवर. खरोखर आपलं सादरीकरण करायचं आहे. दोन्ही संघाला चांगला सामना इथे आपण बघतोय. तुषार तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरून.
आकुडवा चेंडू यामध्ये मात्र भिरकावून दिला. 2 धावा निश्चितच मिळतील. जेवढा वेगात चेंडू आला तेवढा वेगात भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 36. 30 धावांची गरज. तीस धावांची गरज. 13 चेंडू आणि 30 धावा. थोडंसं समीकरण आता वाढतंय. 11.66 ते जवळजवळ गेलंय 15वर. 13 चेंडू 30 धावा. बघूया कशा प्रकारे आपल्या षटकाची सांगता करतायत ते तुषार जाधव. सामना स्वप्नीलसाठी. आकुटोप्याचा चेंडू होता मैदानातच आणि चांगलं षटक संपवलंय. 4 षटकं संपले. 4 षटकाच्या अंतिम समयी धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 36 धावा. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद. स्वतः अजिंक्य बेलोसे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय आणि संघासाठी 5वं षटक. 12 चेंडू 30 धावांची गरज. गौरव सुंदर फटका. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये गेलेला हा चेंडू. 2 धावा मिळते. धावसंख्या झाली ती 38. आता बघूया तसं बघायला गेलं तर 5 षटकार इथे मारायचे आहेत गौरव पंडित यांना आणि रोखायचं असेल तर चांगले टिचून गोलंदाजी करावी लागेल ती अजिंक्यांना. कोण सरस ठरतंय गौरव की अजिंक्य. समोर मारलेला चेंडू बघूया किती धावा मिळत आहेत त्या आणि हा खडखडे उत्तुंग चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. आणि या चौकाराबरोबर पुन्हा एकदा ऑरेंज कॅपचे मानकरी होत आहेत ते गौरव पंडित. धावसंख्या झाली ती 42. अजूनही 24 धावांची गरज. 10 चेंडू आणि 24 धावा. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अजिंक्य बेलोसे यांनी. 10 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 42. बघूया आता कशा प्रकारे 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. विजयामध्ये कोण उभा आहे. जर विजयामध्ये एकच उभा आहे माणूस आणि तो म्हणजे गौरव पंडित. 10 चेंडू 24 धावांची गरज. यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. आडव्या हाताने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूप बाहेर. पंचांनी सोयर म्हणून घोषित केलाय. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 43. 10 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. खरोखर रंगतदार सामना. बक्षिसांची खैरात देणारा हा सामना. आणि आता फक्त टेम्परामेंटची गरज असेल. दडपण न घेण्याची गरज असेल. गोलंदाज असू दे किंवा फलंदाज असू दे. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. हळूवार पद्धत चेंडू. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हा देखील डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. स्वैर घोषित. अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 44. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. कोणाचा अनुभव पाहावा लागतोय. घरचे प्रेक्षक, घरचं पटांगण, घरचं मैदान. कारण एकच कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3रा. बघूया काय होते ते. बिग बॅश फॉर्मॅट सुरू झालाय या सामन्याच्या सुरुवातीलाच. 10 चेंडू 22 धावा. हळूवार टाकण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी आहे. बघूया पंचांकडे दाद मागताना आणि तिसऱ्या पंचांकडे दाद मागताना देणार आहेत का पंच. पंच विकेटसाठी रिव्ह्यू नाही आहे म्हणतायत. समिती म्हणते फक्त वाईडसाठी पंचांनीच रिव्ह्यू दिला तर वाईडसाठी रिव्ह्यू आहे. विकेटसाठी रिव्ह्यू नाही. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील आहे. धन्यवाद.
थोडा काळजाचा ठोका नक्कीच चुकला होता तो ब्लास्टर्स या संघाचा, कारण गौरव पंडितचा हा चेंडू मिस झाला. बॅटची कड घेतली का असा अंदाज होता, उत्साह देखील होता तो टायगर्स इलेव्हन संघाचा. चेंडू मात्र निर्धाव, कारण महत्त्वाची जमेची बाजू ही की निर्धाव चेंडू टाकला जातोय, कारण प्रत्येक निर्धाव चेंडू मागे सामन्याचं आणि धावांचं समीकरण इथे वाढताना आपण बघू शकतो. चेंडूंचं आणि धावांचं समीकरण, निर्धाव चेंडू दडपण नक्कीच टाकू शकतोय तो ब्लास्टर संघावर. धावसंख्या झाली ती, धावसंख्या झाली ती 44. 22 धावांची गरज, 9 चेंडू 22 धावा. बघूया कशा प्रकारे सामना संपतोय. आणि हा सुंदर भिरकावून दिला चेंडू, कुठे जातोय आणि हा खणखणीत उत्तुंग षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ती तब्बल 50 धावा आणि 16 धावांची गरज असेल. हा क्रमांक पवित्रा अवलंबलेला गौरव पंडित सामना करायला जिंक्याचा. आकुटप्याचा चेंडू खूप बाहेर, पंचांनी स्वैर म्हणून घोषित केलाय. धावसंख्या झाली ती 51. खरोखर चांगली कामगिरी. गौरवसाठी एकच गोष्ट मी सांगेन, बांधून स्वप्नांची सिजोरी झालो वाऱ्यावरती स्वार, भरला आत्मविश्वास पंखी, आज करेन मी क्षितिज पार. बघूया काय होतंय, काय घडतंय. धावसंख्या झाली ती 51 धावा. अजून 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. काय सामना सुरू आहे, रंगतदार. प्रेक्षकांचा 8 चेंडू आणि 15 धावा. फुलटॉस चेंडू भिरकावून दिला. बघूया किती धावा मिळते. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. एका धावेवर समाधान मानावं लागलंय. धावसंख्येत 1ने भर होतीये. धावसंख्या झाली आहे 52 धावा. 7 चेंडू 14 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावा. स्वप्नील देखील चांगली साथ देतोय. खरोखर प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. हेच ते क्रिकेट, निव्वळ आनंद देणारं तुम्हा सर्वांना, कारण एकच कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3. 7 चेंडू 14 धावा. चेंडूंचा आणि धावांचं दुहेरी समीकरण पाहायला मिळतंय. बघूया स्वप्नील काय करतायत ते आपल्या संघासाठी. दडपण आहे का बघूया. आता मात्र चांगला चेंडू की चांगला फटका. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. चांगला चेंडू संपवण्याचा, 1 धाव घेण्याचा प्रयत्न देखील दिसत नाही. षटक संपतंय. 5 षटक संपते. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. डीजे धमाल गाणं होऊन जाऊ द्या. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सामना बघा कुठे येऊन ठेपलाय. 65 धावा फटकावल्या होत्या. टायगर संघाने 66 धावांचं आव्हान दिलं होतं. सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडू 14 धावा. आणि आता स्ट्राईकवर कोण आहे तो स्वतः गौरव पंडित. जर गौरव पंडित हा सामना जिंकून देतो तो SB स्पोर्ट्सच्या माध्यमातून 2000चं पारितोषिक. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी, 6वं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक. 6 चेंडू 14 धावा. बघूया कोण इथे बाजी मारतोय. निश्चित उत्सुक असणार आहेत ते रुपेश खांडके, उत्सुक असणार आहेत ते जयवंत कोळी. कोणता संघ इथे विजय प्राप्त करतोय बघूया थोड्याच वेळात. सामन्याचं पारडं कोणत्या संघाच्या बाजूला झुकेल सांगता येत नाहीये. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. आतापर्यंत खरोखर चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळालंय. वैयक्तिक पहिला चेंडू आखूट टप्प्याचा आणि पंचांनी स्वैर म्हणून घोषित केलाय. उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू. समीकरण थोडं छोटं होताना 6 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. तब्बल 13 धावा. 2-3 चांगले चेंडू, 1 चांगला झेल, 1 चांगला पायचीत, 1 चांगला यष्टीचीत. पंचांकडे दाद मागताना आपण बघतोय की अपील करतोय
तो म्हणजे स्वैर मारेसाठी अवांतर चेंडूसाठी. आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. 6 चेंडूंमध्ये जर हा स्वैर असेल अवांतर असेल तर 6 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज असेल. खरोखर सर्व प्रेक्षकांसाठी नम्र विनंती, सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन्ही संघासाठी, टायगर संघ, ब्लास्टर संघ, आपल्याच विभागातील सर्व खेळाडू, कारण एकच कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व तिसरा. डीजे एक मिनटं. आणि एक बाउन्स देखील इथे झालेला आहे आणि हा वाईड दिला आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज. या वाईड बरोबरच माफ करा, अवांतर धावसंख्येत वाढ होते. स्वैर माऱ्याबरोबर 6 चेंडू 13 धावा. आकुडवा चेंडू बॅटची कट घेऊन आलाय तो इथे. आणि परत आता हा पंचांचा रिव्ह्यू आहे. हा जर उसळता चेंडू असेल तर बघूया काय होत आहे ते. पंच रिव्ह्यू घेत आहेत. 1 फॉर द ओव्हर झाला होता उसळता चेंडू. जर हा दुसरा चेंडू उसळता असेल तर नो मिळून इथे गणला जाईल, ग्राह्य धरला जाईल. बघूया कशा प्रकारे होत आहे. आणि जर लिगल डिलिव्हरी अर्थातच ग्राह्य चेंडू असेल तर मात्र 5 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असेल. किती धावा मिळत आहेत? बघूया. सर्वांचं लक्ष लागलंय. देवदूत आहेत आत्ता दोन्ही संघासाठी, ते म्हणजे तिसरा पंच. बघूया काय घडतंय. लिगल डिलिव्हरी आहे का? रुपेश खांडके, जयवंत कोळे दोघांचंही लक्ष आहे की काय निर्णय येतोय. आणि सर्व संघ खेळाडूंचं पण लक्ष असेल, तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष असेल, कारण रंगतदार वळणावर येऊन ठेपलेला हा सामना जो सुरुवात झाली तो 6 चेंडू 14 धावा, नंतर 6 चेंडू 13 धावा आणि लिगल डिलिव्हरी आहे. त्यामुळे हा सामना येऊन ठेपतोय. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 5 चेंडू आणि 12 धावा. रोहन विरुद्ध गौरव. 5 चेंडू 12 धावांची गरज. बघूया कोण सरशी गाठताय. आडव्या बॅटने मारलेला फटका चेंडू मैदानातच. प्रत्येक निर्धाव चेंडू बाबत दडपण वाढणार आहे. अनुभवपणाला लावतोय तो रोहन. अनुभवपणाला लावायचा आहे तो गौरवला. 4 चेंडू आडव्या बॅटने मारलेला फटका मैदानातच आहे. झेल होऊ शकतो काय? आणि झेल बाद झालेला आणि गौरव तंबूत परत मोठा झटका. धन्यवाद. पुढील फलंदाज नंदू. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. गौरव सारखा फलंदाज तंबूत. स्वैर मारा पंचांनी अवांतर म्हणून घोषित केला आहे. 3 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 11 धावा. जर इथे नंदू षटकार मारतायत तर संकेत शिंदे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. 3 चेंडू 11 धावा. सुदैव जाधव यांच्याकडनं पण 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय नंदूसाठी जर षटकार मारतायत तर. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. बघूया कशा प्रकारे इथे सामना संपवू शकतायत. 3 चेंडू 11 धावा. पराक्रमाची पराकाष्ठा केली होती ब्लास्टर संघाने. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. बघूया कशा प्रकारे हा सामना संपतोय. नंदू तयार. सामना करतील तो रोहन यांचा. आकुडवा चेंडू आणि चेंडू मैदानातच आहे आणि बाद झाले आहेत. तिसरा झटका.
पुढील फलंदाज अविनाश चौरसिया. 2 चेंडू 11 धावांची गरज. यावेळी मोठा फटका मारा वाचला गेल जर सामना जिंकायचा असेल तर. आणि जवळजवळ हा सामना टायगर्स कुंभारवाडा टायगर संघाने इथे जिंकलेला असेल, कारण एका चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. जसा गौरव बाद झाला आणि एक उत्साहाचं वातावरण संचारलं टायगर संघात. आणि हा सामना संपलाय आणि टायगर संघाचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.